नमस्कार मित्रांनो. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते की सूर्या तुळजा दोघही मिरच्या कुटत असतात आणि तेवढ्यात तुळजाला ॲलर्जी होते. तिला ठसका लागतो. सूर्या म्हणतो, तुला सांगितलं होतं ना, बघ ठसका लागला ना, आता तू बस तिथे. तुळजा म्हणते, नाही रे, काही होत नाही, मी एकदम ठीक आहे. धनू म्हणते, हो का, तू ठीक आहे का? मला तरी वाटतंय ना हिला ॲलर्जी झाली, किती शिंका येत आहेत. भागू धनूला म्हणते, धनू जा नानीकडून पटकन बर्फ घेऊन ये. धनू बर्फ आणायला निघून जाते. राजू म्हणते, तुला सांगितलं होतं ना, तू येऊ नको, तू जा खोलीमध्ये बस. तुळजा खोलीत बसायला तयारच नसते. सूर्या म्हणतो, एक काम करू ना, ती बर्फ आणते ना, तोपर्यंत तू आतमध्ये बस. तुळजा म्हणते, का मी आतमध्ये बसायचं? तुम्ही सगळे काम करताय आणि मी बसून राहायचं का? मला या सगळ्याची सवय नको लागायला का? मला पण काम करायचे, मला पण हातभार लावायचे, मी मदत करणार. राजू म्हणते, दादा अरे ही चांगली आयडिया आहे, वहिनीला थोडा वेळ बसू देत, बर्फ आणला की तिला परत येऊ देत. सूर्या म्हणतो, चालेल, चल आतमध्ये चल. तो तुळजाला आतमध्ये घेऊन जातो, तिला रूममध्ये बसवतो आणि पटकन बाहेर येऊन दरवाजा लावून घेतो. तुळजा दरवाजा उघडण्यासाठी खूप रिक्वेस्ट करत असते, पण ते काही कोणी ऐकतच नाही. तुळजा रुसून बसते. तर इकडे धनू नानीकडे येते. नानीला बरं नसतं, ती किचनमध्ये पाय घसरून पटलेली असते, तिच्या पाठीला लागलेलं असतं. नानीला किती लागलंय, काय लागलंय हे सगळं धनू विचारून घेते आणि त्यांची काळजीने विचारपूस वगैरे करते. ती थोड्या वेळाने तिथून निघते. तर इकडे संध्याकाळ झालेली असते आणि तुळजा आपल्या रूममध्ये असते. ती खूप रुसलेली असते. सूर्या तिथे येतो आणि तुळजाला म्हणतो, कोणीतरी रुसून बसलंय वाटतं. सूर्याने तुळजासाठी आईस्क्रीम आणलेलं असतं, कुल्फी आणलेली असते. तुळजा कुल्फी बघते आणि खूप खुश होते. सूर्या म्हणतो, वा, मला माहिती नव्हतं माझ्या बायकोचा राग एवढूसा येतो. कुल्फी दिली की लगेच जातो. तुळजा पुन्हा रुसून बसते. सूर्या तिला म्हणतो, तुळजा असं रुसू नकोस ना, अगं तुला त्रास होऊ नये म्हणून आम्ही हे सगळं केलं ना, आणि तुला त्रास झालेला आम्ही नाही बघू शकत. तुळजा म्हणते, पण अरे सूर्या, तुम्हाला मदत व्हावी म्हणून ना, किती प्रेम करतोस रे. सूर्या म्हणतो, सांगू शकत नाही एवढं करतो. आता चल कुल्फी खाऊन घे आणि अजिबात रुसू नकोस. तुळजा ठीक आहे म्हणते आणि दोघंही आईस्क्रीम खात असतात. तर इकडे शत्रू आपल्या रूममध्ये येतो. तेजूचा फोन वाजत असतो. त्याच्यावरती व्यंकटेशचा फोन आलेला तो बघतो. तो विचार करतो की व्यंकटेशचा का फोन आला असेल. व्यंकटेश आणि तेजू यांचं काही चालू तर नसेल ना, असं त्याला वाटायला लागतं. शत्रू बाथरूम मध्ये जाऊन बसतो. तो मुद्दाम तिथे लपून बसतो, जेणेकरून तेजू आली की तिचं आणि व्यंकटेशचं बोलणं ह्याला ऐकायला येईल, म्हणून तो तिथे थांबलेला असतो. तेवढ्यात तिथे तेजू येते. तेजू फोन उचलते आणि व्यंकटेशला विचारते, तुम्ही का फोन केला? व्यंकटेश म्हणतो, सॉरी, पण नाईलाज होता. काय ना, तुमचं लग्न झालंय मान्य, पण तुम्ही शाळा जॉईन करणार असाल ना, सगळ्यांना खूप अपेक्षा आहे. सगळ्यांना वाटतं तुम्ही शाळा जॉईन करावी. तुम्ही या ना. आम्ही एक थीम पण ठेवली आहे. उद्या सगळेजण गुलाबी रंगाचे कपडे घालणार आहेत, मग तुम्ही गुलाबी साडी नेसून या. तेजू म्हणते, गुलाबी साडी आहे का नाही ते बघावं लागेल. व्यंकटेश म्हणतो, आणि मॅडम, अहो मुलं तुम्हाला खूप मिस करतायत, ते भेटण्यासाठी आतुर झालेत. तेजू म्हणते, मला पण भेटायचे, खूप आठवण येते मला पण. हे फक्त दोनच वाक्य, मला पण खूप आठवण येते आणि गुलाबी रंगाची साडी आहे ना, हे सगळं ते शत्रू ऐकतो. शत्रू म्हणतो, गुलाबी रंगाची साडी आणि हे सगळं बोलते माझी बायको, म्हणजे व्यंकटेश सोबत नक्कीच काहीतरी चालू आहे. एवढ्या मिरच्या तिला चारल्या तरी सुधारली नाही वाटते ही. बघतो तिला मी कशी सरळ करतो ते. तर दुसऱ्या दिवशी तेजू शाळेसाठी निघालेली असते. त्याने गुलाबी रंगाची साडी नेसलेली असते. शत्रू तिथे येतो. शत्रू म्हणतो, वा वा, गुलाबी रंगाची साडी, गुलाबी रंगाची लिपस्टिक, छान छान छान, गुलाबी गाल, गुलाबी साडी, छान वाटतेस ग तू. हस ना तेजू. तेजू हसल्याचं नाटक करते. शत्रू म्हणतो, कसली भारी दिसतेस ग, हसल्यावरती गुलाबाचं फूल दिसते, परीच जणू. पण अगं, एवढ्या उन्हातून माझं हे गुलाबाचं फूल गेलं तर कोमेजून जाईल. चल, मी तुला आज शाळेमध्ये सोडतो. आज तुझा ड्रायव्हर मी बनणार. तेजू म्हणते, का, तुम्हाला कशाला त्रास? शत्रूचा अजून संशय बळावतो. शत्रू म्हणतो, अगं त्रास कसला? मला पण बघायचंय शाळेमध्ये तुझी वट किती येते आणि शिक्षकांचं, मुलांचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते मला बघायचंय. चल आवर, मी खाली आहे, ये, वाट बघतोय. शत्रू खाली निघून जातो आणि तेजू आवरत असते. तर इकडे सूर्या आणि बहिणी सगळेजण मिरच्या कुटत असतात आणि मिरच्या साफ करत असतात. ते मसाला बनवत असतात. तेवढ्यात तिथे तुळजा येते. तुळजा समोर बघते तर त्यांनी बॉर्डर केलेली असते, रिबिनने बॉर्डर केलेली असते. तुळजा विचारते, हे सगळं काय आहे? धनू म्हणते, लक्ष्मण रेषा आहे, लक्ष्मण रेषा. तू या लक्ष्मण रेषेच्या आतमध्ये यायचं नाही. तुळजा म्हणते, हे सगळं काय आहे? मला पण काम करायचे, किती खोलीत बसून राहणार मी? नाही, मी आता इथे बसणार आणि काम करणार, मी मदत करणार, मला काही होत नाही. सूर्या म्हणतो, हे बघ तुळजा, तू तिथे थांबायचं. मिरच्यांचा तुला त्रास होतो, ॲलर्जी आहे, तू तिथेच थांबायचं.
तुळजा म्हणते, काय रे हे सगळं, मला नाही त्रास होत, मला मदत करायची आहे. अरे आपला एवढा बिझनेस आहे, करू दे ना. सूर्या म्हणतो, नाही म्हणजे नाही, तू इथे बसून राहायचे, माझं तुझ्यावर लक्ष आहे, अजिबात हलायचं नाही. सूर्या रागवतो म्हणून तुळजा तिथे शांत बसून राहते. ती सगळ्यांना काम करताना बघते. तिची सारखी इच्छा होत असते की आपण पटकन पुढे जावं आणि कामासाठी मदत करावी, पण तू सूर्यामुळे ती काही काम करू शकत नाही. तर इकडे शत्रू तेजूला गाडीमध्ये बसवत असतो. तो तिला गाडीत बसवतो आणि तिला म्हणतो, तेजू हे बघ, आपण आता बाहेर चाललोय ना, गावातून चाललोय. अगं हस, चेहऱ्यावर हसू आण, स्माईल आण. लोक काय म्हणतील, आता लग्न झाले, चेहऱ्यावर साधं स्माईल पण नाही, हस बरं तू. तेजू स्माईल करते आणि दोघेही शाळेसाठी निघतात. तर इकडे शाळेमध्ये सगळ्यांनी गुलाबी रंगाचे कपडे घातलेले असतात. सगळे तेजूची वाट बघत असतात. सगळ्यांनी ठरवलेलं असतं की तेजूचं लग्न झाले, त्यामुळे तिला बुके द्यावा आणि तिचं अभिनंदन करावं. सगळे रेडी असतात. तर थोड्या वेळाने शत्रू तेजूला घेऊन शाळेबाहेर येतो. तो तेजूला म्हणतो, तेजू डार्लिंग, आता याच्यावरती पटकन मला ऑटोग्राफ करून दे बरं. हे घे पेपर आणि पेन. तेजू म्हणते, कोऱ्या पेपरवरती सही मी नाही करणार, हे का करून घेताय तुम्ही. शत्रू म्हणतो, काही नाही ग, कर सही, मी तुला नंतर सांगतो. तेजू म्हणते, नाही, अशा कोऱ्या पेपरवरती मी सही करणार नाही. शत्रू तिला प्रेमाने समजावतो. तो म्हणतो, हे बघ, मी तुझा नवरा आहे ना, अगं तुझी इस्टेट काय नावावरती करून घेणार नाही, आणि तसंही तुझ्या नावावरती काय इस्टेट आहे म्हणून सही कर. तेजू अडवून बसलेली असते. ती म्हणते, नाही, मी सही करणार नाही. शत्रू म्हणतो, तेजू अगं तू लग्नासाठी पण असंच म्हणाली होतीस, पण लग्न करून घेतलं ना, तसंच मला सही पण करून घेता येते. हाडं मोडायला लावू नको, मी तुझे हात पाय मोडून टाकीन, म्हणून सांगतोय. हट्टीपणा करू नको, मला माझी बायको हट्टी खट्टी पाहिजे. जर तू हट्टीपणा केलास तर हातपाय तोडून टाकील आणि मी त्याला काहीही करू शकणार नाही. अगं असं करू नकोस तू, चल सही करून टाक पटकन. तेजू भरकन त्या पेपरवरती सही करते. शत्रू म्हणतो, वा वा, प्रेमाने सांगितलं ना की पटकन करत जा. तेजू निघून जाते. शत्रू इथे मनात विचार करतो. तो म्हणतो, झालं, माझं काम व्यवस्थित झालं, आता या बायकोला कसं मुठीत ठेवायचं मला माहितीये. शत्रू तिथून निघून जातो. इकडे तुळजाला राहवलं जात नाही. तुळजा पटकन बॉर्डर क्रॉस करून आतमध्ये येते. सगळे म्हणतात, बघितलं ना, ही आतमध्ये आली. सूर्या तिला बाहेर काढतो आणि तो म्हणतो, तू का करतेस हे सगळं, तुला आतमध्ये येऊ नको म्हणून सांगितलंय ना, तू एक काम कर, तू बाहेर निघून जा, तू फिरायला जा. तुळजा म्हणते, फिरायला आणि एकटी नाही जाणारे मी. सूर्या म्हणतो, मग एक काम कर ना, तू बाहेर जा, कुठेतरी दुकानात जा. राजू म्हणते, चांगली आयडिया आहे वहिनी, तू दुकानात जा. कसं आहे ना, दादा इथे आम्हाला मदत करतोय, तू दुकानात जा आणि तिथे दुकान सांभाळ, आम्हाला मदत होईल. जा तू, इकडे तुला त्रास होतोय ना. तुळजा म्हणते, मी जाणार नाही, मी इथेच थांबणार आहे. एक काम करते ना, मगाशी कशी मी बाहेर बाजूला बसले होते तसे मी बाजूला बसते, तुम्हाला काम करताना बघते, मला बरं वाटेल. सगळे तिचं ऐकत नाही. तिला ढकलत तिला घराबाहेर काढतात आणि दरवाजा लावून घेतात. तुळजा म्हणते, हे काय लावलंय सगळं, नाही मला आतमध्ये जायचंच आहे. तेवढं तिथे तात्या येतात. तुळजा म्हणते, तात्या बघा ना, अहो मला मिरच्यांची ॲलर्जी आहे, म्हणून मी यांना सांगितलं मी तिथे बसते, पण यांनी नाही ऐकलंच नाही, मला मदत करू देत नाही, काम करू देत नाही आणि मला धक्के मारून बाहेर काढले. तात्या तुम्ही सांगा ना यांना, अहो मी या घरची सून आहे ना, मला माझा हक्क मिळायलाच हवा, मला पण कामं करायचे. तात्या म्हणतात, चालेल, मी आतमध्ये जातो आणि एकेकाला व्यवस्थित समजावतो. तात्या आतमध्ये जातात. थोडंसं बोलून ते पटकन बाहेर मान काढतात. ते म्हणतात, तुळजा सॉरी हा, तुला त्रास होतोय ना, तुझा त्रास आम्हाला बघवला जाणार नाही, म्हणून तू आज इथे बाहेरच थांबायचं. ते पटकन दरवाजा लावून घेतात. तुळजा म्हणते, हे सगळं काय आहे. तुळजा उदास होऊन तिथेच थांबलेली असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.